4 मे 2026 रोजी पालघर जिल्ह्यातील कथित आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणावरून मोठी खळबळ उडाली आहे। एकता संघर्ष संघटन या संस्थेने पालघर पोलीस अधीक्षक आणि आर्थिक गुन्हे शाखेला दिलेल्या निवेदनात गंभीर आरोप करत कारवाईची मागणी केली आहे। या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक दशमा पागधरे, उपाध्यक्ष शंकर गोविंद हिलीम, सचिव रवींद्र दत्ता जाधव आणि खजिनदार संतोष माणिक बरड यांनी दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटलंय की बोपिवली तालुका वाडा जिल्हा पालघर येथील ओमकार सुधाकर पाटील यांनी आदिवासी नागरिकांना घरकुल योजनेच्या नावाने आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप या ठिकाणी करण्यात आला आहे। निवेदनानुसार पालघर, जव्हार, विक्रमगड आणि वाडा परिसरातील गरीब व अशिक्षित आदिवासी नागरिकांना मी उद्धव ठाकरे यांच्यासोबत बसतो, तुम्हाला आमदार निधीतून घरकुल मंजूर करून देतो असे सांगून प्रत्येकी 20,000 रुपये जमा करण्यास सांगण्यात आले। संघटनेच्या म्हणण्यानुसार सुमारे 115 नागरिकांकडून प्रत्येकी 20,000 रुपये घेण्यात आले असून ही रक्कम फोन पे आणि रोख स्वरूपात मिळून लाखो रुपयांपर्यंत गेल्याचा दावा करण्यात आला आहे। या व्यवहारात सुमारे 3,19,000 रुपये फोन पे द्वारे आणि उर्वरित सुमारे 19,81,000 रुपये रोख स्वरूपात घेतल्याचा आरोप निवेदनात नमूद करण्यात आलाय। मात्र आजपर्यंत कोणत्याही पीडित नागरिकांना घरकुल मंजूर झालेले नाही। वारंवार विचारणा केली असता लवकरच घरकुल मंजूर होतील अशी आश्वासने दिली जात असल्याचा आरोपही करण्यात आलाय। संघटनेने हा प्रकार गंभीर असून भारतीय न्याय संहिता कलम 318(4), 316, 120 आणि इतर संबंधित कलमानुसार गुन्हा नोंद करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। तसेच येत्या 10 मे 2026 पर्यंत कारवाई न झाल्यास पालघर पोलीस अधीक्षक कार्यालयावर हजारोंच्या संख्येने पायी मोर्चा काढून बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आलाय। या संपूर्ण प्रकरणावर आता पोलीस प्रशासन काय भूमिका घेते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। माझं नाव पंढरीनाथ बागेगवारी, एकता संघर्ष संघटन महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष। आज या ठिकाणी आम्ही पत्रकार परिषदमध्ये पत्रकार मित्रांना सांगू इच्छितो की आपल्या माध्यमातून शासनापर्यंत एक गरीब आदिवासी लोकांचं जे फसवणूक झालेलं आहे ते आमच्यापर्यंत आलेलं आहे, ते आम्ही तुमच्या लक्षात आणून देतो की पूर्ण पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विक्रमगड, जव्हार, तलासरी, वाडा या तालुक्यातून बरेचशा आदिवासी लोकांचं घरकुलाच्या नावावर फसवणूक झालेलं आहे। आताच नवनिर्वात जिल्हा अध्यक्ष, उभाटा गटाचा जिल्हा अध्यक्ष ओमकार पाटील यांनी या गरीब जनतेचं, आदिवासी गरीब लोकांचं अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांनी संपर्क साधला आणि त्यांना सांगितलं की बघा आताचं सरकार जे आहे ते तुम्हाला घरकुल वगैरे काही देत नाही, तर माझी खूप ओळख आहे आणि आता लवकरच मी पालघर जिल्हा अध्यक्ष होणार आहे उभाटा गटाचा, तर मी तुम्हाला आमदार निधीतून, खासदार निधीतून तुम्हाला मी सर्वांना घरकुल योजना मिळवून देणार आहे आणि मी स्वतः तुमची घरं बांधून देणार आहे। तर याच्यासाठी हे घरं मंजूर करण्यासाठी प्रत्येकाला 20,000 रुपये जमा करावे लागतील। हे गोरगरीब यांनी काबाड कष्ट करून जो 2 पैसे कमावलेले होते त्याच्यातून आणि कर्जबाकी करून लोन प्रकरण घेऊन अशी आपली रक्कम आपल्याला राहण्यासाठी निवारा मिळेल या आशेने ही रक्कम जमा केली। ओमकार पाटील जे आता जिल्हा अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे, आणि आता गेले 3 वर्ष झाली त्यांना काही घरकुल मिळालं नाही। आणि हे लोक तुम्ही बघता साहेब, जरा तुम्ही त्यांच्याकडे कॅमेरा फिरवाल तर बरं होईल। हे लोक आज आमच्याकडे आलेले आहेत की साहेब आम्हाला तुम्ही सहकार्य करा। तर सहकार्याच्या दृष्टीने आज आम्ही शासनाला पत्रकार मित्रांकडून एक संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। जर आम्हाला न्याय आज जर या लोकांना न्याय भेटला नाही तर मी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मी एकच सांगतो की आम्ही पूर्ण महाराष्ट्रातून आमचे सर्व आदिवासी गरीब लोकांना हजारोच्या संख्येने आम्ही जिल्ह्यामध्ये एक ठिय्या आंदोलन करण्याचं नियोजन केलेलं आहे।
आणि या घटनेचं सविस्तर माहिती आमचे जिल्हा अध्यक्ष साहेब, एकता संघर्ष संघटनेचे जिल्हा अध्यक्ष साहेब शायनाथ रावतेजी ते सविस्तर या मुद्द्यावर तुम्हाला मार्गदर्शन करतील. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी साईनाथ अंबुरावते, एकता संघर्ष संघटन पालघर जिल्हा अध्यक्ष. आताच ज्याप्रमाणे रावते गोवारी साहेबांनी ज्याप्रमाणे या ठिकाणी ज्या मॅटरबद्दल माहिती दिली त्याची सविस्तर मी या ठिकाणी आपल्याला माहिती देऊ इच्छितो. या ठिकाणी हे मॅटर आमच्याकडे जेव्हा आलं, हे मॅटर आमच्याकडे आल्याच्या नंतर ज्यांच्या माध्यमातून आलं असे आमचे विक्रमगड तालुका अध्यक्ष रघुनाथजी वरठा साहेब आहेत या ठिकाणी, त्यांच्या मार्फत हे मॅटर आमच्याकडे आलं. मग ते एकटे आले नाही तर त्याच्यासोबत आज 115 लोक या लोकांनी आमची येऊन भेट घेतली आणि आम्हाला रिक्वेस्ट केली या ठिकाणी की आमची गेल्या 2.5 वर्षा अगोदर घोर फसवणूक झालेली आहे. आणि ती फसवणूक काय आहे तर ओमकार सुधाकर पाटील हा एक सुसज्ज आणि सुशिक्षित वकील पेशाने वकील आहे आणि या व्यक्तीने आमची फसवणूक केलेली आहे. तर मलाही थोडासा आश्चर्याचा धक्का वाटला की हा काय प्रकार आहे. परंतु त्याची माहिती मिळाली असता त्या ठिकाणी आम्हाला असं दिसून आलं की तो आताच नवनिर्वाचित उभाटा गटाचा उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेने गटाचा तो नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष आहे आणि त्याने अशा प्रकारे फसवणूक केलेली आहे की प्रति माणसाकडून 20,000 प्रमाणे टोटल 23 लाख रुपये एक आमदार निधीतून आम्ही तुम्हाला घरकुल देतो. तुम्हाला सरकार घरकुल देत नसेल तर मी स्वतः एक उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा मी एक कार्यकर्ता आहे आणि मी तुम्हाला घरकुल देऊ इच्छितो 2 लाखापर्यंतचं घरकुल. परंतु त्याच्या अगोदर तुम्हाला टक्केवारी भरावी लागेल आणि 20,000 प्रमाणे जर तुम्ही टक्केवारी भरली तर तुम्हाला 2 लाखापर्यंतचं घरकुल मिळेल. आणि अशा प्रकारचं एक फसवी घरकुल योजना त्यांच्या वाट्याला आली आणि या फसवी घरकुल योजनेमार्फत आजपर्यंत 115 लोकां जे आपल्याकडे आलेत कोणालाही घरकुलाचा लाभ मिळाला नाही. आणि अशा प्रकारे प्रचंड अशा कष्टामध्ये हे लोक जात आहेत आणि ज्या लोकांनी काबाड कष्ट करून मेहनत करून घाम घालून रक्ताचं पाणी करून या ठिकाणी पैसे जमा करून त्यांनी ओमकार पाटील यांच्याकडे दिलेले आहेत. आता त्याच्यापैकी पैसे कशा प्रकारे आले या ठिकाणी पैसे ओमकार सुधाकर पाटील या व्यक्तीने सुधाकर अमृत पाटील याच्या नावावर 3,19,000 रुपये हे या ठिकाणी तुम्ही बघू शकता. 3,19,000 हे गुगल पे, फोन पेच्या माध्यमातून या ठिकाणी ऑनलाईन या ठिकाणी पैसे त्यांना देण्यात आलेले आहेत. त्यानंतर 19,81,000 इतकी रक्कम ही रोख स्वरूपामध्ये त्या लोकांनी याच्याकडे दिलेली आहे. तर या ठिकाणी हे लोक आपल्याकडे आले तेव्हा त्यांनी आम्हाला ही नोटरी करून दिलेली आहे. आम्ही या ठिकाणी नोटरी करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता ही आम्ही एक ॲडव्होकेट करून कोर्टाच्या माध्यमातून आम्ही नोटरी करून घेतलेली आहे. या नोटरीमध्ये तुम्ही बघू शकता टोटल 115 लोक आहेत. 115 लोक या ठिकाणी जर संघटनेला, एकता संघर्ष संघटनेला जर ते लिहून देत आहेत की तुम्ही आम्हाला या ठिकाणी न्याय मिळवून द्यावा, आमच्यावर घोर अन्याय झालेला आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता इतक्या लोकांनी फोटो सहित सिग्नेचर मारून या ठिकाणी त्यांनी हे दिलेलं आहे. आता तुम्ही बघू शकता या ठिकाणी अशा प्रकारची या लोकांची फसवणूक करून हा व्यक्ती बिनधास्त फिरत आहे आणि त्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारचं हे पडलेलं नाही. तर माझा आज या मीडियाच्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो की यासाठी आम्ही आता एक ठोस पाऊल उचललेलं आहे. त्यापैकी आजच 4/5/2026 म्हणजे आत्ताच आम्ही SP ऑफिसला एक निवेदन दिलेलं आहे. आर्थिक गुन्हे शाखा पालघर यांच्याकडे पण आपण एक पत्रक दिलेलं आहे आणि ही त्याची OC आहे. या ठिकाणी आम्ही आता या ठिकाणी निवेदन देऊन त्यांना स्पष्टपणे येत्या 10 एप्रिल पर्यंत त्यांना त्याच्यावर कायदेशीररित्या गुन्हा दाखल व्हावा अशा प्रकारे मागणी केलेली आहे. जर 10 तारखेपर्यंत गुन्हा दाखल होत नसेल, आज आम्ही पत्रक देऊन जर 10 एप्रिल पर्यंत जर गुन्हा दाखल होत नसेल तर
पालघर जिल्ह्यामधून नाही तर पूर्ण महाराष्ट्रातून आणि पालघर पूर्ण जिल्हा याच्यातून हजारो संख्येने कुठल्याही क्षणी अल्टिमेट न देता हजारो संख्येने आम्ही पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढणार आहोत आणि ठिय्या आंदोलन करणार आहोत. कारण गरीब लोकांची फसवणूक झालेली आहे. माझी आजच्या या पत्रकार परिषदच्या माध्यमातून सर्व पत्रकार मित्रांना माझं सांगणं आहे आणि पालघर जिल्ह्यातल्या जनतेला, महाराष्ट्रातल्या जनतेला माझं सांगणं आहे की एक सुशिक्षित व्यक्ती, आम्ही ऐकलंय की येत्या 18 मेला जर त्यांनी मोर्चा काढण्याचा ठरवलं आहे. कशासाठी मोर्चा काढला जातोय? तर मोर्चा अशासाठी काढला जातोय की त्या मोर्चामध्ये लोकांना रोजगार मिळत नाही, लोकांना फसवणूक केली जाते, सरकार त्यांना काही हाताशी काम देत नाही आणि अशासाठी तो मोर्चा काढतोय. मग येत्या 18 तारखेला जर तो लोकांची त्याला जर इतकी काळजी असेल आणि इतकी काळजी त्याला आहे तर मग आज पालघर जिल्ह्यातल्या त्याच्या आजूबाजूच्या वाडा, विक्रमगड, चव्हाण आणि पालघर अशा सारख्या विविध तालुक्यामधून अनेक लोकांची जी फसवणूक केलेली आहे ती जनतेसमोर यायला पाहिजे. आणि म्हणून आजची पत्रकार परिषद आहे. आम्ही स्पष्ट म्हणणं आज त्याला आम्ही या पत्रकार परिषदच्या माध्यमातून त्यांच्या वरिष्ठांना देखील विनंती करतो. माननीय त्यांचे जे वरिष्ठ आहेत, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष असतील, पक्ष नेतृत्व जे पण माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील, त्यांना माझी स्पष्टपणे विनंती आहे की असे भ्रष्टाचारी लोक जर आपण पदावर ठेवत असाल, अशा प्रकारचे जर लोकांना तुम्ही पद देऊन जर लोकांची फसवणूक हे लोक करत असतील तर हे काही बरोबर नाहीये. आणि येते 18 मेचं जे आंदोलन आहे हे आंदोलन आम्ही उचलून लावणार एकता संघर्ष संघटनेच्या माध्यमातून. आम्ही हे ठरवलेलं आहे की 10 मे पर्यंत जर आमच्या लोकांना न्याय मिळाला नाही, त्यांचे पैसे रिटर्न झाले नाही तर किंवा त्याच्यावर गुन्हा दाखल झाला नाही तर कुठल्याही क्षणी 18 तारखेच्या आतमध्ये एकता संघर्ष संघटनेच्या वतीने पूर्ण महाराष्ट्र प्रदेश कमिटी, राष्ट्रीय कमिटी आणि पालघर जिल्हा कमिटीच्या वतीने एक तीव्र आंदोलन, ठिय्या आंदोलन करण्याचं आम्ही या ठिकाणी ठरवलं आहे आणि हे 100% आम्ही करू. आजच्या या बाईटच्या माध्यमातून मला हेच सांगायचं आहे की आमच्यामध्ये असे काही हँडिकॅप लोक आहेत जे अपंगत्व आहे, त्यांना दुर्दैवाने अपंग आलेलं आहे. त्या व्यक्तीने पण एक रिक्षा चालवून 20,000 रुपये पै जमा करून राहण्यासाठी निवारा नाहीये, राहण्यासाठी घर नाहीये, म्हणून एका घरकुल मिळेल या आशेने त्यांनी या ओमकार पाटील यांच्याकडे त्यांनी पैसे भरलेले आहेत. आणि त्या व्यक्तीने बघा, अपंगत्व असून देखील रिक्षा चालवून मेहनत करण्याची जिद्द आहे. कोणाकडे भीक मागितली नाही, कोणाकडे भीकेला हात पसरले नाही, मेहनत करून 20,000 जमा केले आणि हे 20,000 त्यांनी त्याच्या घशामध्ये त्यांनी घातलेले आहेत. आमचं स्पष्टपणे मत आहे की या अशा भ्रष्टाचारी पदाधिकाऱ्याला त्या पदावर राहण्याचा कुठलाही हक्क नाही, कुठलाही अधिकार नाही. नक्कीच या त्याच्या ज्या पक्षश्रेष्ठीने याचा विचार करावा आणि त्यांना त्या पक्षावरून हकलपट्टी करावी ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही त्याला विनंती करतो. द पोलीस न्यूजसाठी अनवर इक्बाल, मनोर.